राज्यामध्ये सध्या मुसळधार पावसासह चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। चक्रीवादळासह मुसळधार पावसाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येतंय। आज रात्रीत आणि उद्या दुपारी या चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची मोठी अपडेट आताच 5 मिनिटांपूर्वी समोर आली आहे। गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस पुढील 12 तासांमध्ये महाराष्ट्रावर धडकणार आहे। हवामान खात्यानं या 17 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केलाय। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान देखील होण्याची शक्यता आहे। तर मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ आणि पाऊस आता वेगाने पुढे सरकू लागलाय, ज्यामुळे मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। आज रात्री या 17 जिल्ह्यांमध्ये महाभयंकर राक्षसी चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नेमकं कोणत्या 17 जिल्ह्यांमध्ये रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। 30 वर्षातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे। आज रात्रीत आणि येत्या 12 तासात हा महाविनाशकारी चक्रीवादळ महाराष्ट्रातील या भागामध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून प्रचंड ताकदीने मोठा पाऊस पडतोय। काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे तर काही ठिकाणी महापूर आले। त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं वादळ थैमान घालतंय। हा प्रकार माजलाय त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस देखील पडलेला आहे। तुम्ही त्या टीव्हीवर बातम्या सुद्धा पाहिल्या असतील। तोच कहर आज रात्री या 17 जिल्ह्यांमध्ये 12 तासाच्या आत येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये चक्रीवादळ हाहाकार माजवणार असून हवामान खात्यानं रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। ताशी 150 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकतंय। यामध्ये वाटेत येईल ते झाड उन्मळून टाकतायत, घराची पत्र उडत आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। ते कोणते 17 जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट या ठिकाणी पुढील 36 तासांसाठी जाहीर करण्यात आलाय। कोणत्या जिल्ह्यांमध्ये 17 घरांची पत्रे उडणार, झाडे उन्मळून पडणार, लोकांना घराबाहेर पडू नका अशा सक्त सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या। या 17 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका त्या ठिकाणी देण्यात आलाय। कोणते ते 17 जिल्हे आहेत, लक्षपूर्वक ऐका। आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत आता त्या ठिकाणी मोठी संकटाची चाहूल लागली आहे। यामध्ये त्या ठिकाणी मोठं चक्रीवादळ येणार असल्याची अपडेट सध्या समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय। त्यातच आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत चक्रीवादळाचा मोठा सामना करावा लागणार आहे। महाराष्ट्रावर आता वेगानं पुढे हे चक्रीवादळ सरकत आहे। मुंबईमध्ये हा आकार सुरू झालेला आहे। या वादळाचं नाव आहे शक्ती। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठा भयंकर वादळ आहे। हवामान खात्याने याविषयी स्पष्ट इशारा दिला। पुढील 12 तासात 17 जिल्ह्यांमध्ये हे वादळ त्या ठिकाणी नुकसानीला सुरुवात करणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे हे वादळ तयार झाल्याचं बोललं जातंय। याचा वेग इतका प्रचंड आहे की ज्याच्यामुळे नारळाची झाडं, विजेची खांब, कच्च्या घराची पत्र या ठिकाणी उडवत पुढे सरकत समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या। किनारपट्टीवर गाव त्या भागांमध्ये पूर येण्याचा धोका आहे। विशेषतः शेतकऱ्यांनी सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी जाहीर केला। हवामान खात्यानं सगळ्यात महत्त्वाचा अलर्ट यवतमाळ, चंद्रपूरला दिलेला आहे, म्हणजे जिथं पावसाचा कहर जास्त असेल। याशिवाय आता नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आत्ताच हवामान खात्यानं 5 मिनिटांपूर्वी अलर्ट जाहीर केलेला आहे। आत्ताच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे।